अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम कमी व्हायला तयार नाही, कारण सर्वात मोठा परिणाम जो झालाय तो गॅस पुरवठ्यावर, आणि त्यामुळं या गॅस एलपीजीवर चालणारे जे ऑटोधारक आहेत ते खूप अडचणीत सापडलेले आहेत. परभणी शहरामध्ये एकूण 5 गॅसचे पंप आहेत, मात्र 4 ठिकाणी गॅस पंप बंद आहेत, तर एकाच ठिकाणी आज हे एलपीजी गॅस मिळतोय. आणि या ठिकाणी जर आपण ऑटो चालकांची रांग जर बघितली तर कमीत कमी 2 किलोमीटर लांबपर्यंत हे ऑटो चालकांची रांग लागलेली आहे. आणि दर सुद्धा जवळपास 100 रुपये दर जो आहे तो एलपीजीला इथं दिला जातोय. कारण जर बघितलं तर गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय आणि याचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवरही होताना दिसून येतोय. जे एलपीजी धारक ऑटो चालक आहेत त्यांना याचा फटका मोठा बसतोय, कारण गॅस मिळत नाहीये. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 100 रुपये रेट आहे आणि बघितलं तर मोठ्या प्रमाणावर रांग आहे. आपल्यासोबत काही हे ऑटो चालक आहेत. मागच्या 20 ते 22 दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर याच एलपीजीचा दर जो होता तो 58 रुपये होता. काय परवडतंय का आज तुम्हाला हे जे गॅस? नाही परवडत नाही. एकदम 100 रुपये म्हणल्यावर 3-3 घंटे रांगला थांबायचं. पुन्हा 200 किंवा 300 रुपयाचा गॅस टाकायचा. गॅस फुल करायला 1000 ते 1500 किंवा 2000 रुपये लागलेत. एवढे पैसे ऑटोवाल्याकडे नसते. ते लाईन मध्ये थांबावं, 200-300 रुपयाचा गॅस टाकावा का धंदा करावा, या हिशोबाने ऑटोवाले लय अडचणीत आहे परभणीमध्ये. काय परिणाम दिसायला याचा? आता तुम्ही 100 रुपयानं हे टाकायले, पहिले किती भाडं घेत होते, आता किती भाडं द्यायला? 18 तारखेपर्यंत गॅसचा रेट होता 58 रुपये. 58 रुपयाहून डायरेक्ट 65 वर आला आणि 65 हून डायरेक्ट आज 100 रुपयावर गेलेला आहे. पॅसेंजरला जर आमच्या ऑटो चालकांनी म्हणलं 30 रुपये सीट द्या तर ते भांडणाला उठायलेत ऑटोवाल्यासोबत, एवढे पैसे द्यायचे कुठून? आणि इथं 3-3 तास थांबा. आणि परभणीत कुठल्याच पंपावर गॅस नाही, फक्त काल एका पंपावर चालू होता, आज एका पंपावर चालू. यावर ऑटोवाल्यानं करायचं काय? कारण पॅसेंजर सोबत तर वाद व्हायला 30 रुपये द्या म्हणजे पॅसेंजर तर वाढून देणार. 58चे 100 द्यावं लागेल गॅसला. जे 58 रुपयात गॅस भेटत होता त्याला 100 रुपये द्यावं लागेल ऑटो चालकाला. काय मागणी आहे आता तुमची? आता आमची एकच मागणी आहे की आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये परभणीमध्ये 9 पंप आहेत, 8 ते 9 पंप आहेत, सगळे पंप चालू करा, कारण जेणेकरून ऑटोवाल्याची उपासमार होणार नाही. ही आमची मागणी आहे. किंवा कसं आहे, तुम्ही आज एक तर कसं आहे तुम्हाला सांगा, काल रुची हॉटेलला चालू केला, तिथले अर्धे लोक वापस गेले. एक तर त्याला 5-5 घंटे तिथे उभं राहावं लागले आणि वापस गेले. पुन्हा आता इथं लाईनला लागले. आता याच्यामधले भरपूर ऑटोवाले वापस जाणार आहेत. याच्यामुळे कसं आहे, गव्हर्नमेंटनं ताबडतोब निर्णय घ्यावा आणि हे 8 पंप चालू केले तर कसं तरी आम्हाला म्हणजे आमच्या पोटाला काहीतरी मिळेल. एकूण बघितलं तर आता हे दर वाढलेले, त्यामुळं ऑटो चालकांनी जे एलपीजी धारक आहेत त्यांनी जी 20 रुपये सीट होती ते 30 रुपये सीट केलेली आहे. परंतु या दरवाढीमुळे सुद्धा ग्राहक आणि ऑटो चालकांमध्ये वाद होत आहेत आणि त्यामुळेच कुठतरी त्याचा परिणाम यांच्या रोजगारावर सुद्धा होताना दिसून येते. त्यामुळे आता या एलपीजी गॅसचा पुरवठा केव्हा सुरळीत होणार हा प्रश्न मात्र कायम आहे. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.